ॲग्रिगेटर गाईडलाईन्सच्या प्रमाणे आम्हाला एकही मार्ग काही मिळत नाही आहे. दर तर कुठेच मिळत नाही. 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये, 11 रुपये रेट मिळतो आहे. ऑटोवाल्याला 18 रुपये फिक्स रेट आहे. ऑटो रिक्षाला 18 रुपये फिक्स रेट आहे आणि आम्हाला 8 रुपये, 9 रुपये, 10 रुपये आहे. एक हा विषय झाला. आता यांनी नुकतीच इंट्रोड्यूस केलेली आहे 0% कमिशन. हे अगोदर 20% कमिशन घ्यायचे. आता यांनी 0% कमिशनच्या नावाने काय केलं, रिचार्ज सिस्टम आणलेली आहे. मोबाईल रिचार्ज जसं आपण करतो, जे अगोदर मोबाईल रिचार्ज कर तेव्हाच आपण बोलू शकतो ना, आता रिचार्ज केल्याशिवाय आम्हाला बुकिंग येणार नाही. हा कुठला न्याय आहे आणि कोणत्या ॲग्रिगेट लायसन्समध्ये लिहिलेला आहे तसं. किती रिचार्ज मागवतात त्यांनी एक दिवसाचा 200, 150 रुपये, 200 रुपये असं 3000 म्हणजे महिन्यापर्यंत त्यांनी स्लॅब बनवून दिलेला आहे. स्लॅब बनवून दिलेला आहे आणि रिचार्ज केल्यावरही बुकिंग लवकर ॲक्सेप्ट होत नाही. अशी निघून जाते पटकन की यू कॅन नॉट ॲक्सेप्ट इट. इतक्या लवकर होतच नाही. असं बोटं मार म्हणजे तिथे एक व्हिडिओ असं बोटं मारते लोकं असं बोटं मारून थकून जातो. रडार सिस्टम आणि ॲट ए टाइम 100-200 लोकांना जाते. का बरं बाबा, का बरं? मागणी आमच्या आम्हाला शासकीय दराप्रमाणे दर मिळाला पाहिजे. आमचा विमा काढला पाहिजे. गाईडलाईन्सप्रमाणे आमचा विमा काढून द्यायला पाहिजे. विम्याचे काढल्यानंतर त्याच्या चालकाची विम्याची एक पावती त्याच्या परिवाराच्या हातात पाहिजे. कारण अपघात झाल्यानंतर कंपनीचा नंबर लागत नाही. कंपनीला नंबर कस्टमर केअरचा नंबर नाही आहे तर घरच्या लोकांना त्याला फॉलो करणं कठीण होऊन जातं. तर ती जर पॉलिसी त्याच्या घरात जर घरच्या परिवाराकडे असली तर त्याला तो पाठलाग करता येईल. एक दुसरं, यांनी काय म्हणतात आम्हाला डिस्टन्स कमी करावे. 9-9, 10-10 किलोमीटरचे पिकअप डिस्टन्स असतात आणि 4 किलोमीटरचा ड्रॉप असतो. 9 किलोमीटर जाताना 4 किलोमीटरचे पैसे मिळतील तिथे. 9 किलोमीटर जाता कस्टमर कॅन्सल करून टाकतो, त्याचे पैसे मिळत नाही. काय करणार? नागपूरमध्ये ऑफिस नाही आहे त्यांचं. नागपूरमध्ये फक्त उबरवाल्याने ठेवलं. उबरचा जो अधिकारी आहे तो म्हणतो मैं कुछ नहीं कर सकता. त्याला जर म्हटलं की भैया तेरे ऊपर सुपेरियर का मेल ID नंबर दे, बोले मैं नहीं दे सकता. उबरची इथे एक मॅडम आहे, राधा नाव आहे तिचं, तिचा नंबर माझ्याकडे आहे. आता RTOने एक मिटिंग ठेवली होती. ओलाचा रंगदार म्हणून तो आलाच नाही. ओलाचं कोणीच नाही आलं. उबरची ते मॅडम आली. ती म्हणते बाय लॉज इन लॉज सांगत होती पूर्ण मीटिंगमध्ये. हे करा ते, हो आम्ही बघतो. काहीही केलं नाही. तिला फोन केला, मेसेज टाकला, काही केलं तरी काही करत नाही. आणि नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तापासनं तर मुख्यमंत्री, चीफ सेक्रेटरी, ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी, ट्रान्सपोर्ट कमिशनर, कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर, नितीन गडकरीचे कमर्स 10 पत्र झाले असतील. मुख्यमंत्र्यांना वगैरे 10-12 मेल मिळून जातील. CGIला लिहिलं आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडियाला लिहिलं. ते फ्रस्ट्रेशनमध्ये लिहिलं. मला माहिती आहे तिथं उत्तर येणार आहे आणि कधी कधी उत्तर येतं. आपलं पत्र मिळालं, प्राप्त झालं, संबंधित कारवाई विभागाकडे पाठवली. ते एक टर्कामेसिन चॉकलेट आहे ना, खूप चांगलं आहे चॉकलेट. बस त्याच्याशिवाय काय मिळत नाही. तुम्ही एक नाराज होत नाही हा दिलं ना. कारण काय करणार साहेब? अहो तुमचा आमचा अधिकारच तुम्ही हिसकावून घेतलेला आहे. आमचा एक मागण्या मान्य करत आम्ही काय मागतो आहोत? आमचा हक्कच मागतो आहोत ना. पैसे भरले तर 10-10 लाखाच्या गाड्या घेतल्यात ना, घर विकून दिल्या का, इथं काहीतरी केलं ना, कर्ज घेऊन घेतल्यात ना. आणि तिथेही लुबाडणं आहे तिथे. आणि सरकारचे पूर्ण टॅक्स भरतो आहोत. यात एक मोठी गोष्ट, आम्हाला अगोदर 9 वर्षाचं परमिट टॅक्स लावू आहे टॅक्सी गाड्यांना. कोविडमध्ये 2 वर्ष गेलीत आमची. त्यावेळेसही आम्ही इन्शुरन्स भरला, टॅक्सही भरला. ज्यांनी टॅक्स नाही भरला त्याला फाईन भरून टॅक्स भरावा लागला. तेही सोडलं. मग आम्ही 1-2 वर्ष एक्स्ट्रा मागितले. पत्र लिहिलेलं आहे, गडकरी साहेबांना दिलेलं, RTO दिलं, कलेक्टरला पत्र दिलेलं आहे संदर्भात की आम्हाला आमचे कोविडमध्ये 2 वर्ष वाया गेलेत, आम्ही 2 वर्ष आम्हाला पुढे ढकलून द्यावं. नाही देत आहे. आम्हाला स्पीड लिमिट दिली. स्पीड लिमिटमुळे आमच्या कस्टमर उतरतो गाडीतून. प्रायव्हेट गाड्यांना ओपन केलेली आहे. मॅक्झिमम अपघात प्रायव्हेट गाड्यांमध्ये होतात, आमच्या गाडीमध्ये होत नाहीये. तरी आमच्या गाडीवर वाटेल ते नियम, रोड टॅक्स वाढवला, बॉर्डर टॅक्स, सर्व माग पूर्ण झाली. तर एक तर आहेच, आम्ही बंद पुकारलेला आहे. बंद पुकारला आणि शेवटी एकच ठरवलेलं आहे. आता आम्ही RTO साहेबांनी बोलले होते की तुम्ही इंडिव्हिज्युअल कंप्लेंट द्या, मी गुन्हा दाखल करतो आणि तक्रार दाखल करतो. तर आम्ही आता स्ट्रक्चर घेतलेल्या सर्वांची इंडिव्हिज्युअल कंप्लेंट घेऊन घेतलेली आहे. आम्ही 1-2 दिवसात पूर्ण झाले आहोत. RTO साहेबांना देणार आहोत आणि त्यांना सांगणार की आता तरी जागा आणि याच्यावर काही दखल घ्या, बोलावं बोलतो. पूर्ण नागपूरमध्ये बंद आहे. पूर्ण नागपूरमध्ये बंद आहे. यात रॅपिडो एक कंपनी आहे ज्याचं RTOमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं नाही. ज्याला जातात ना ॲग्रिगेटर लायसन्स घ्यावं लागतं काही पैसे भरून. RTOच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की RTO रॅपिडोने त्याचं लायसन्स रजिस्ट्रेशन केलेलं नाही, तरी तो धडकल्याने हमखास मस्त बिझनेस करतोय. हे शासन आहे आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांचं.
मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या घरी आम्ही पूर्ण 7-8 लोक गेलो होतो. 6 तास थांबलो, 6 तास. नंतर नंबर आला, ठीक आहे मी सचिवाशी पाहतो आणि बोलतो. आतापर्यंत सचिवाशी बोलतो 2 वर्ष झाला असेल त्या गोष्टी. पुन्हा काय जायचं? मग आता एक ठरवलं ना, न्याय नाही तर मतदान. आणि तसंही आमच्या ओळखीत तुमचं काय होणार आहे? तुमचं काय होणार आहे? आम्ही जर वोट नाही दिले, 5,000 लोकांनी वोट नाही दिलं, तुमचं काय वागडं होणार आहे? काही फरक नाही पडत. तुम्हाला फक्त आता एखाद्या मोठ्या व्यक्तीने जर म्हटलं अरे मेरा लोन केस अटक गया तर पटकन साईन करून तुम्ही प्रपोजल पाठवून देता. पण आमच्या कामासाठी तुम्हाला महिनो लागून जातात. 2021 पासून निवेदन देत आहोत. 2021 पासून आज 5 वर्ष झाली तेच आहे. एक तरी काहीतरी न्याय लागायला पाहिजे होता ना, कोणता तरी का लागत नाही. कोणता अधिकारी आपलं प्रामाणिकपणे काम करतोय? भेटायला जातो, वेळ मिळत नाही. कलेक्टरला कितीदा भेटलो. आणि या माध्यमातून आता कलेक्टर साहेबांना जर तुम्ही पाठवलं दाखवलं तर कलेक्टर साहेबांना एक निवेदन करणार आहे की जे ऑरेंज सिटी टॅक्सीसाठी तुमच्याकडे प्रकरण पेंडिंग आहे त्याला निकाली लावा. कारण त्या प्रकरणाला माननीय नितीन गडकरी साहेबांनी सुद्धा होकार दिलेला आहे. त्यांनी फोन करून कलेक्टरला बोलले आहे की या विषयाला निकाली लावा म्हणून. इतकंच त्यांनी न्याय नाही तर मतदान नाही. सर चुकलं आता आमचं. ठीक आहे, थँक्यू.